दापोली मंडणगड महामार्गावरील खोंडा परिसरात पुलाजवळ मुस्लिम वस्तीमध्ये अपघाताचा सावट पाहायला मिळतोय. गंजलेल्या इलेक्ट्रिक पोलमुळे नागरिक दहशतीखाली आहेत. दापोली मंडणगड महामार्ग रस्त्यालगत असलेल्या मुस्लिम वस्तीत महावितरणच्या निष्काळजीपणामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वस्तीच्या मध्यभागी असलेला इलेक्ट्रिक पोल पूर्णपणे गंजलेला असून तो कधीही कोसळू शकतो अशा स्थितीमध्ये उभा आहे. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार या पोलच्या दुरावस्थेसंदर्भात महावितरण खात्याकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. रहिवाशांनी प्रत्यक्ष कार्यालयामध्ये जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आपली कैफियत मांडली आहे. मात्र अनेक दिवस उलटून देखील प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. हा पोल वस्तीच्या मध्यभागी आहे, जिथे मुलं खेळत असतात आणि लोकांची ये-जा असते. गंजलेला पोल पडला तर त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलाय. मी रहिमा हुसेन तेलकरकर दापोलीत राहतो. खाली खोंड्यात राहत आहे. मंडणगड रोड आहे. तिथे मी राहता. माझ्या बाजूला पोल आहे. मी तुम्हाला विनंती करताय मी किती वेळा हाफिजला गेलेली आहे. ह्यानी काय तक्रार ते घेत नाही, तो काय काढत नाही. वरची वायर गियर हटवलेली आहे, पण माझ्या घरात 3 मुलं आहेत लहान आणि 2 माणसं माझे अपंग आहेत. दुसरा माझ्या शेजारी पण एक माणूस अपंग आहे. तेव्हा मला शॉक लागलेला, मला म्हातारे बायकोला शॉक लागला होता. मला रक्त नाही म्हणून मी आपली इथून सुटला आणि माझा मुलगा 4 वर्षाचा तिथं चिकटला असता. तो 1 मिनिटासाठी तिथं हे झाला, नाही तर माझी 3 मुलं त्याच्या बरोबर गेली असती. मग मी काय केलं असतं. आता पावसाचे दिवस आलेले आहेत, तो जमलेला आहे, तो तुम्ही येऊन खच्च्या पण हालत नाही, तुम्ही काढून टाका, मी तुम्हाला विनंती करताय. महावितरणनं तातडीनं हा पूल बदलावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलेला आहे. सलीम रकांगे, कोकण कट्टा न्यूज, दापोली, रत्नागिरी. कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.